शुभविवाह झाला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत। आता गुरुजी म्हणत असतात, हे बघ भूमी, सगळी तयारी झालेली आहे, आता तो शिव वाहा। तेव्हाच भूमी त्यांच्यासमोर हात जोडून म्हणत असते, नाही गुरुजी, मला हे जमणार नाही आणि मला ह्या सगळ्या गोष्टीसाठी माफ करा। मी माझ्या काही कामासाठी इथे आलेले आहे, त्यामुळे मला हे शिवमूठ वाहणं काही जमणार नाही। तेव्हाच आता रागिनी विचार करते, म्हणजे फायनली हिने शिवमूठ वाहण्याला नकार दिला आहे। तेव्हाच आता भूमी आकाश समोर जाऊन उभी राहते आणि म्हणत असते, हे बघ आकाश, मी इथं कुठलंही सोन्याचं कर्तव्य पार पाडण्यासाठी आलेली नाहीये। मी फक्त आणि फक्त इथे घटस्फोटाच्या कागदावर सह्या घेण्यासाठी आलेली आहे आणि तू घटस्फोटाच्या पेपरवर सह्या कर आणि मला ह्या सगळ्या गोष्टीतून मुक्त कर। मी कुठलेच सोन्याचे कर्तव्य इथे पार पाडायला आली नाही, असं ती भूमी आकाशला बोलत असते। तेव्हाच आता गुरुजी म्हणत असतात, हे बघ भूमी, गोखले गुरुजींचा आत्तापर्यंत शब्द हा खरा ठरलेला आहे। आत्तापर्यंत तरी असं कधीच झालेलं नाही की इथे ते जे गोष्ट म्हटलेत आणि ती झालेली नाहीये। त्यामुळे तुला जे काही करायचं आहे ते तुझं तू ठरव, पण मी तुला आणखी एक गोष्ट सांगतो आणि ती म्हणजेच की इथे काही जरी झालं तरी सुद्धा ह्या गोष्टी ह्याच पद्धतीने होतील, असंच आता इथे गुरुजी तिला सांगत असतात। आणि गुरुजींनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर आता भूमी म्हणत असते, नाही गुरुजी, ते होणं काही शक्य नाहीये। आता मात्र इकडे सगळेजण पूजेची तयारी करत असतात। त्याचसोबत इथे आता हे बघ, जे काही देवाचा संकेत आहे तो तर संकेत हा खराच ठरणार आहे, असंच आता इथे ती बोलत असतात। तेव्हाच आता इथे भूमी मनामध्येच विचार करत असते, मला माहिती आकाश, तुझं पिहूवर किती प्रेम आहे, त्याचबरोबर पिहू सुद्धा तुला, बाबाला तिच्या किती मिस करत आहे। आता इथे रागिनी विचार करत असते, आता भूमीने तर नकार दिलेला आहे, म्हणजेच या घरची परंपरा आणि त्यासोबतच करती स्त्री म्हणून मलाच आता शिवमूठ व्हावी लागणार आहे। आणि लगेचच आता इथे पूजेला सुरुवात झालेली असते। भूमी सुद्धा तिथे बाजूलाच उभी असते। आकाश आणि पिहूला एकत्र पाहिल्याच्या नंतर भूमीला आनंद हा होतच असतो। आकाश सोबतच पिहू सुद्धा असते, मनू सुद्धा तिथे असते आणि मनू तिच्या ताईला किती आवडत असते हे सुद्धा तिला माहिती असतं। आकाशच्या अधूनमधून ह्या गप्पा सुरूच असतात। गुरुजी त्यांच्या विधिवत पूजेला इथे सुरुवात केलेली असते आणि तेव्हाच भूमी आकाश आणि पिहूला एकत्र पाहिल्याच्या नंतर तिला सुद्धा खूप जास्त आनंद सुद्धा इथे होत असतो। ती म्हणत असते, आकाश, मला खरं तर माफ कर, तुला आणि पिहूला मला वेगळं करायचं नाहीये, पण माझ्याकडे कुठलाच दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही। काही जरी झालं तरी सुद्धा ह्या गोष्टी इथे मला ह्या पद्धतीने कराव्या लागणारच आहेत। आता गुरुजी म्हणत असतात, आता शिवमूठ वाहण्याची वेळ आहे। तेवढ्यातच रागिनी म्हणत असते, आता भूमीने नकार दिलेलाच आहे म्हटल्यावर आता शिवमूठ जी आहे ती मीच वाहणार आहे किंवा मीच वाहते, असं म्हणूनच आता लगेचच रागिनी शिवमूठ वाहण्यासाठी उठत असते। कारण भूमीने स्पष्टपणे नकार दिलेला असतो, तिचं अजून सुद्धा तेच म्हणणं असतं की नाही, काही जरी झालं तरी सुद्धा मी शिवमूठ वाहणार नाही। आणि तेव्हा रागिनीलाही तर ऐतीच संधी इथे चालून आलेली असते। ती विचार करत असते की ही कसली छान संधी आहे आणि त्यासोबतच ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत आणि होत आहे, त्यामुळे मला तर आता ऐतीच संधी मिळालेली आहे। तेव्हाच रागिनी म्हणते, आता काय, भूमीनेच ह्या सगळ्या गोष्टी करण्याला नकार दिला आहे तर मग मीच हे सगळं काही करून घेते, असं म्हणूनच पौर्णिमाला आनंद झालेला असतो। पण इथे भूमी असून सुद्धा ही शिवमूठ तिने वाहू नये असं मात्र इथे कोणालाच मान्य नसतं। आकाश शेवटच्या क्षणापर्यंत तिला म्हणत असतो, पण भूमीने त्याच्या काही गोष्टी ऐकलेल्या नसतात। शेवटी तो सुद्धा हतबल झालेला असतो, त्याच्याकडे सुद्धा आता कुठलाच दुसरा पर्याय सुद्धा शिल्लक राहिलेला नसतो। आता रागिनी मोठ्या आवाक्याने इथे उठत असते। आता उठल्याच्या नंतर तिला वाटत असतं की माझं जे स्वप्न आहे ते आता इथे पूर्ण होणार आहे। गुरुजींना आता इथे शिवमूठ वाहण्यासाठी तिच्या हातामध्ये तांदूळ दिलेले असतात आणि तांदूळ दिल्याच्या नंतर आता इथे जो काही रागिनीचा पदर आहे तो पदर मात्र तिथे असलेल्या निरंजनला टच होतो आणि तेव्हाच तो पदर इथे पेट धरत असतो। आता समयीच्या ज्योतीमुळे हा पदर पेट धरल्याने लगेचच भूमीचं लक्ष त्याकडे जातं आणि भूमी ओरडत असते की आत्या आत्या म्हणून। आणि तेव्हा भूमी आत्याला पुढं करण्यासाठी त्यांना
आणि त्यासोबतच तो पदर विझवण्यासाठी प्रयत्न करत असते। आता भूमीने हात पकडलेला असतो आणि भूमीने हात पकडल्याच्या नंतर दुसरा हात तिच्या हाताखाली जातो आणि तेवढ्यातच आता जे काही शिवमुठ वाहण्याचे जे तांदूळ आहेत ते तांदूळ मात्र आता इथे जी काही भूमी आहे भूमीच्या हातूनच इथे आता त्या शिवलिंगावरती पडलेले असतात। म्हणजेच यथाकथाचीच आता प्रेक्षकांनो इथे जे काही शिवमुठाला तांदूळ व्हायचे असतात या घरच्या सुनेच्या हाताने ते तांदूळ इथे भूमीकडूनच वाहिले गेलेले असतात आणि भूमीकडूनच ते तांदूळ वाहिले गेल्याच्या नंतर जी काही त्यांची प्रथा आहे त्याचबरोबर महाजनांच्या थोरल्या सुनेनेच ही पूजा करायची असते। पहिला मान तिचाच असतो। हे सगळं काही इथे आता पूर्णत्वास आलेलं असतं। हे सगळं पाहिल्याच्या नंतर आकाशला प्रचंड आनंद झालेला असतो, कारण हे सगळं भूमीच्या हातूनच झालेलं असतं। त्यामुळे इतरांना सुद्धा आनंद झालेला असतो। किती जरी नाही म्हटलं तरी सुद्धा भूमी नाही म्हणत असताना सुद्धा शेवटी शिवमुठ ही भूमीकडूनच वाहिली गेलेली असते आणि त्यामुळे गुरुजींचा जो काही संकेत असतो तो आज इथे फळाला आलेला असतो। तेव्हाच आता आकाश म्हणत असतो, बघ भूमी, तू कितीही जरी माझ्यापासून किंवा ह्या घरापासून दूर जाण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा काहीच गोष्टी ह्या त्या पद्धतीने होत नाहीत, कारण कितीही काही झालं तरी सुद्धा आता गोखले गुरुजी म्हणत असतात, भूमी तू बघितलंस ना, ह्या गोखले गुरुजींमुळे हे सगळं काही झालेलं आहे आणि त्याचसोबतच आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा इथे माझा जो संकेत आहे तो मात्र इथे कधीच खोटा ठरत नाही आणि त्यासोबतच जे व्हायचं होतं तेच इथे झालेलं आहे। म्हणजेच देवाच्याच मनामध्ये आहे की कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या आणि कशा पद्धतीने हे सगळं काही करायचं हे फक्त आणि फक्त इथे देवाच्याच मनात आहे, असंच आता इथे ते बोलत असतात। इकडे मात्र रागिणीचा जो काही प्लॅन आहे तो पूर्ण इथे फ्लॉप झालेला असतो आणि रागिणीचा हा सगळा प्लॅन इथे आता फ्लॉप झाल्याच्या नंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला जो ओजस आहे, ओजस मात्र जेवण करत नसतो। ओजस म्हणत असतो की नाही, मला जेवायचं नाहीये, मला खायचं नाहीये आणि तेव्हाच त्याची आजी त्याच्या मागे फिरत असते। ती म्हणत असते, काय झालेलं आहे, तुला का खायचं नाहीये, तू असा का करत आहेस? तेव्हाच आता इथे तो म्हणत असतो, नाही, मला ब्रेड बटरच खायचं आहे, जोपर्यंत मला इथे ब्रेड बटर भेटत नाही तोपर्यंत मी काही खाणार नाही, असा विचार तो करतो। आता तेव्हाच ती म्हणत असते, तो म्हणतो मला माझ्या आईच्याच हातचं ब्रेड बटर खायचं आहे। तेव्हा ती म्हणते, पण आता तुझ्या आईचं हातचं ब्रेड बटर इथे मी कुठून आणू? नाही आणू शकत ना, तुला जे काही देता येतंय ते मी तुला देत आहे, प्लीज तू असा हट्ट करू नकोस ना, अशाच गोष्टी आता इथे ती बोलत असते। ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर मी तुझी आई नाही आणून देऊ शकत, तू असा का करतोयस, असं इथे बोलल्यावर आता संकर्षण सुद्धा तिथेच बाजूला बसलेला असतो। जे माझ्या हातामध्ये आहे ते तर मी तुला इथे देण्याचा प्रयत्न करत आहे, मग तू का असं करतोयस, असा विचार ती इथे करत असते। तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही आकाश आहे तो इथे पिहूला घेऊन त्याच्या खोलीमध्ये आलेला असतो आणि पिहूला घेऊन त्याच्या खोलीमध्ये आल्याच्या नंतर आता तो म्हणत असतो, हे बघ पिहू, तू बघितलंस का इथे काय आहे? खरं पाहायला गेलं तर इथे तुझी, माझी आणि आपल्या मम्माची खोली आहे आणि आपल्या दोघांची आणि त्यासोबतच आपल्या मम्माची ही खोली आहे। मग इथे बघ ना किती खेळणी आहेत, त्यासोबतच इथे किती गोष्टी आहेत, ह्या तुला पाहायच्या आहेत का, असाच विचार तो इथे करतो आणि त्यासोबत असा विचार केल्यावर तो तिच्याशी छान गप्पा मारत असतो। तो म्हणत असतो, हे बघ इथं तर टुटू पण आहे, हा टुटू तुला पाहायचा आहे का? आणि तेव्हाच इथे आता तो तिला गप्पा मारत असतो आणि तेवढ्यातच आता तिथे भूमी आलेली असते आणि भूमीच्या हातामध्ये आतापर्यंत घटस्फोटाचे कागदच असतात। जेव्हाच भूमी त्या खोलीमध्ये पाय ठेवते, पाय ठेवल्याबरोबरच आकाश आणि तिचा असलेला जो काही मोठा फोटो आहे तो तिला त्या खोलीमध्ये दिसत नाही। ती इकडे तिकडे पाहण्याचा प्रयत्न करत असते पण तो फोटो तिला कुठेच दिसत नाही। ती विचार करते, मला माहिती हा फोटो जो आहे इथला तो नक्कीच इथे आकाशने काढलेला नसेल, हे सगळं काही इथे रागिणी आत्याचंच कटकारस्थान आहे, असंच इथे ती बोलत असते। आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यावर आता आकाश जो आहे तो इथे पिहू सोबत मस्त गप्पा मारत असतो। तो म्हणत असतो, हे बघ, हे किती सुंदर बेड आहे, त्याचबरोबर इथे टुटू आहे, आपण ना खूप छान छान इथे गप्पा मारूयात। आणि त्यासोबतच जेव्हा भूमी त्याच्या पाठी येऊन उभी राहते आणि उभी राहिल्याच्या नंतर आता ती त्याच्याशी बोलत असते। ती म्हणत असते, पिहू चला आता आईकडे यायचं आहे ना, आपल्याला आता निघायचं आहे ना, उशीर
उशीर होतोय, चल बरं बाळा आता आईकडे, असं इथे ती त्याच्याशी बोलते. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आकाश तिच्याकडे पाहत असतो. तेव्हाच भूमी म्हणत असते, हे बघ आकाश, पहिले घटस्फोटाचे पेपर मी दिले होते, ते तू मनूकडे पाठवून दिलेस, पण मी आणि हे आता दुसरे घटस्फोटाचे पेपर मी तयार केलेले आहेत, त्यामुळे तू आता ह्या कागदावरती सह्या कर. त्यावर आकाश तिच्याकडे पाहतच असतो. तो म्हणत असतो, मी सह्या करणार नाही. तेव्हा भूमी म्हणत असते, हे बघ तुला सह्या कराव्याच लागणार आहेत. तेव्हाच आकाश म्हणत असतो, तू बघितलंस ना आता कसा संकेत मिळालेला आहे, एवढा मोठा संकेत मिळून सुद्धा तुला अजून तरी अशाच गोष्टी ते करायच्या आहेत का. तेव्हाच इथे आता भूमी म्हणत असते, तो संकेत नाही तर तो फक्त आणि फक्त इथे एक अपघात होता. तेव्हा तो म्हणत असतो, आता तू त्या संकेताला सुद्धा अपघाताचं नाव देणार आहेस का भूमी. तेव्हा भूमी म्हणत असते, हो अगदीच, कारण मी असल्या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही, हे तुला सुद्धा चांगलं माहिती आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मी असं ऐकलं आहे की तू पहिल्यासारखं ऑफिसला वगैरे कामाला जात नाहीयेस, मग तुझं आणि त्याचबरोबर मी ह्या घरातून का गेलेले आहे हे तर तुला चांगलंच माहिती आहे ना. ह्या सगळ्या गोष्टी, संशय आणि विश्वास, हे सगळं काही एकत्र होतं आणि मला इथे अजिबातच आनंद मिळत नव्हता. आता जेव्हापासून मी इथे संकर्षणकडे गेलेले आहे तेव्हापासून मी खूप आनंदात आहे. त्याचबरोबर ते मला खूप खुश ठेवतात आणि त्यासोबत माझ्यावर अविश्वास अजिबातच दाखवत नाहीये. तेव्हा तो म्हणत असतो की मी तुझ्यावर संशय घेतला नाही. तेव्हाच ती म्हणत असते की विश्वास तरी कुठे ठेवलेला आहेस, प्रत्येक वेळी माझ्याकडे तू पुरावे मागतच आलास ना, मग मी प्रत्येक वेळी तुला पुरावे देऊन सुद्धा तुझे कान उघडलेच नाहीत ना. एवढं सगळं काही रागिनी आत्याने केलंय पण त्याच्यात तुझ्यावर काहीच फरक पडला नाही. तेव्हा ती म्हणत असते, पण मी आता संकर्षण सोबत खूप खुश आहे, त्यामुळे आता तुला ह्या गोष्टींची काळजी करायची गरज नाही. तुला घटस्फोटाचे पेपर दिलेले आहेत, तू गपचूप त्या घटस्फोटाच्या कागदावर सह्या कर आणि ह्या सगळ्या गोष्टीतून तू माझ्यापासून लांब जा. त्याचबरोबर मी तुझ्यापासून वेगळं राहून खूप आनंदात आहे, मला तुझी काहीच गरज नाहीये, असंच इथे ती बोलते. आणि तू एवढं तुझं प्रेम कमकुवत आहे का की तू घरी राहून स्वतःला त्रास करून घेत आहेस. आणि त्याचसोबतच इथे आता भूमीने त्याच्या स्वाभिमानावरच हात घातलेला असतो, कारण तिला अजिबातच असं आवडत नसतं की आकाशने त्याचा काम सोडून, त्याचं बिझनेस सोडून, महाजन गारमेंटचा एवढा मोठा तो CEO असून सुद्धा हे सगळं सोडून त्यानं घरी बसणं हे तिला मान्य नसतं. आणि त्यामुळेच ती त्याला ह्या गोष्टी ते मुद्दामूनच बोलत असते, जेणेकरून त्याला राग यावा आणि राग आल्याच्या नंतर तो मुद्दामूनच आता ऑफिसला पुन्हा नव्याने जोमाने काम करायला निघून जावा, असंच तिच्या मनामध्ये आलेलं असतं. आणि म्हणूनच ती मुद्दाम ह्या सगळ्या गोष्टी इथे बोललेली असते. आता इकडे जी काही भूमी आहे ती इथे पिहूला मागत असते. ती म्हणत असते, चल दे आता बाळाला, आम्हाला जायचं आहे, आमची निघण्याची वेळ झालेली आहे, असंच ती इथे बोलते. आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आकाश तिला म्हणत असतो, आता तुला मी दाखवून देईल माझं प्रेम काय आहे ते. आणि माझं प्रेम काही खोटं नाहीये किंवा ते अगदीच असं तसं सुद्धा नाहीये, त्यामुळे तू ह्या सगळ्या गोष्टीची काळजी अजिबातच करू नकोस, असंच आता इथे तो तिला बोलत असतो. ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो तिला बोलल्यावर आता इथे आकाशला मात्र प्रचंड राग आलेला असतो. त्याला अजिबातच हे सगळं काही इथे सहन होत नसतो. तो विचार करत असतो की हे सगळं काही काय आहे. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झाल्यामुळे आता काही जरी झालं तरी सुद्धा आपण इथे ह्या सगळ्या गोष्टींपासून थोडंसं वेगळं राहूयात. आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरी सुद्धा आता भूमी मी तुला दाखवून देईल की कशा पद्धतीने हे सगळं होते आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे मी व्यवस्थित हँडल करतो, असंच आता ते तो विचार करत असतो. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की प्रेक्षकांनो, आता इकडे आकाशने भूमीला चॅलेंज दिलेलं असतं. तो म्हणत असतो की तुला या पद्धतीने सगळं काही वाटत आहे का, तर मी आता बघ काय करतोय आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता मी तुला दाखवूनच देईल. काही जरी झालं तरी सुद्धा मी आता इथे स्वतःला सिद्ध करून दाखवेल. आणि त्यासोबतच तू म्हणतेस ना की प्रेम नाही, तर माझं प्रेम काय करू शकतो हे सुद्धा मी तुला दाखवून देणारच आहे. आता तुला हा आकाश बघायचाच आहे ना, तर बघ मग, असं म्हणूनच आता शेवटी आकाशने पिहूला भूमीकडे दिलेलं असतं. आकाशने पिहूला भूमीकडे दिल्यानंतर आकाश हा तिच्याकडे पाहतच असतो. तेव्हाच आता भूमीचा हात त्याच्या हातामध्ये असतो आणि तो तिचा हात तसाच पकडून ठेवतो. तेव्हा भूमी त्याच्याकडे पाहते आणि त्याच्या हातातून तो हात सोडून घेण्याचा इथे तो काम करत असतो. कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता त्याला त्याच्यासोबत राहायचं नसतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी ती बोलल्याच्या नंतर तिथून निघून सुद्धा जाण्याचा ती प्रयत्न करत असते. आता एवढं सगळं काही हे झालेलं असतं आणि तेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी ते झाल्याच्या नंतर आता भूमी तिथून बाहेर पडते आणि डोळ्यामध्ये अश्रू असतात. तेव्हाच रागिनी तिला समोर दिसते.
रागिणीने ह्या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं. तेवढ्यातच रागिणी विचार करते, मला माहिती आहे भूमी हे सगळं तू का आणि कशामुळे केलेलं आहेस, तर मी तुला चांगलीच ओळखून आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काही आणि किती जरी झालं तरी सुद्धा मी रागिणी आहे. म्हणजेच तू संकर्षणच्या आयुष्यात गेलीस किंवा आकाशला सोडलेला आहेस तरी सुद्धा तू एक गोष्ट काही इथे ही प्रॉपर्टी काही मला सहजासहजी मिळू देत नाहीयेस, पण आता मी बघ काय करते ते. असंच आता इथे रागिणी म्हणत असते आणि काही जरी झाली तरी सुद्धा ही फक्त आणि फक्त प्रॉपर्टी जी आहे ती फक्त आणि फक्त इथे माझीच असणार आहे, असाच ती इथे विचार करत असते. आता भूमी बाळाला घेऊन तिथून निघालेली असते आणि तेव्हाच तिला खूप जास्त वाईट वाटत असतं. कशा पद्धतीने ती आकाशला बोलली त्या गोष्टीचा ती विचार करत असते. ती म्हणत असते की नाही आकाश, मला माहिती हे फक्त आणि फक्त मी तुला उकसवण्यासाठी केलेलं आहे, जेणेकरून तू इथे ऑफिसमध्ये जावं, ऑफिसमध्ये जाऊन तू पुन्हा पहिल्यासारखं नव्याने जोमाने कामाला लागावंस, म्हणूनच मी हे सगळं काही केलेलं आहे. मला माहिती आहे तुझं माझ्यावर आणि आपल्या बाळावर प्रचंड प्रेम आहे. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे. ओजसला आता इथे ब्रेड बटरच खायचं असतं आणि ते काही इथे जो संकर्षण आहे त्याने बनवलेलं असतं, पण ते पूर्ण करपलेलं असतं. तेव्हाच भूमी येते आणि भूमी म्हणत असते की मी तुझ्यासाठी छान ब्रेड बटर बनवते. इकडे संकर्षण ओजसला समजावून सांगत असतो, तर भूमी किचनमध्ये जाऊन ब्रेड बटर बनवण्याचं काम करत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला आकाश आणि त्याचबरोबर अथर्वला बोलवलेलं असतं आणि अथर्वला तो म्हणत असतो, हे बघ अथर्व, मला डॉक्टर संकर्षणची A to Z सगळी काही माहिती हवी आहे, त्याचा भूतकाळ, त्याचं अँड ऑल सगळं काही तू मला पुढील काही वेळामध्ये इथे हजर करणार आहेस. तेव्हाच तो म्हणत असतो, ठीक आहे दादा, पण काय झालेलं आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला भूमीने ओजससाठी बटर बनवलेलं असतं ते ती घेऊन येते आणि तेव्हाच तो म्हणत असतो, मला नकोय ना, मला माझ्या फक्त आईच्या हातचाच खायचं आहे. असं म्हणूनच आता तो ती डिश फेकून देण्याचं काम करत असतो. संकर्षण त्याला समजावण्याचं काम करत असतो. भूमी सुद्धा पण लगेच तो हात झिडकारतो आणि हात झिडकारल्याच्या नंतर भूमीचा तोल जातो आणि तेव्हाच भूमीला धक्का लागल्यामुळे भूमी ही खाली पडते आणि भूमी खाली पडल्याच्या नंतर आता मात्र इथे संकर्षण त्याच्यावर हात उचलत असतो. आता इथे संकर्षणने त्याच्यावर हात उचलल्यावर भूमी त्याला अडवण्याचं काम करत असते. ती म्हणत असते, 1 मिनिट काय करताय तुम्ही, तो लहान आहे, त्याला समजत नाही, पण तुम्हाला तर समजतंय ना. तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर आपल्या माय मराठी सिरीज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.